येतं तेव्हा मात्र तो थोडासा वरमतो, शांत होतो आणि बुद्धांनाच प्रतिप्रश्न करतो की अहो, मी तुम्हाला इतकं वाईट बोलतोय, मी तुम्हाला शिव्या देतोय, तरीसुद्धा तुम्हाला राग येत नाही आहे, तुम्ही शांत कसे राहताय? बुद्ध शांतपणे याच त्याच्या प्रश्नावर त्याला प्रतिप्रश्न करतात की समजा एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी तू एखादी वस्तू समोरच्याकडे घेऊन गेलास, पण त्या व्यक्तीने त्या भेटवस्तूचा स्वीकारच केला नाही, तर ती कोणाची झाली? तो माणूस इतका चिडलेला असतो की तो हा काय प्रश्न झाला, हो त्यांनी नाही घेतली म्हणजे ती माझीच झाली ना, माझ्याकडेच राहिली ती, पण त्याचा इथं काय संबंध? मंद स्मित करत बुद्ध म्हणतात, वत्सा, तू आत्तापर्यंत ज्या काही शिव्या, जे काही अपशब्द आम्हाला दिलेस, त्या कुठल्याचाच आम्ही स्वीकार केलेला नाही, त्यामुळे आता ते तुझ्याकडेच राहिले ना. त्या माणसाला आपली चूक लक्षात येते आणि तो बुद्धांना शरण जातो. घटना इथे संपते, पण या घटनेमागील प्रसंगाचा जर बारकाईने विचार केला मंडळी, तर एक गोष्ट लक्षात येते